हाय गाईस, दुपार झाली होती आणि प्रतीक्षा आणि श्रद्धा येणार होते, म्हणून मी लिंबू सरबत करायला बसले. आणि लिंबू सरबत झाल्यानंतर मी बाहेर गेले तर ते आले होते आणि ते लोक रेडी होत होते ब्लॉगिंगसाठी गाईज. आणि फक्त त्यानंतर मी लिंबू सरबत दिला आणि लिंबू सरबतमध्ये थोडे प्रतीक्षाला मीठ लागलं. आणि त्यानंतर पण काय मीठ लागलं तरी पण तिला प्यावं लागेल कारण मी बनवलं होतं. आणि त्यानंतर पिऊन झाल्यानंतर आम्ही गप्पा बिप्पा मारल्या आणि प्रतीक्षाला पण आणि श्रद्धाला पण बाय केलं आणि त्यांना घरी पाठवलं. आणि त्यानंतर मी पण चालले होते गाईज. आणि मी आजपासून रोज बाहेर जाताना मास्क लावणार आहे कारण माझ्या एका फ्रेंडने सांगितले की तू मास्क लावायचा. त्यानंतर मग मी आणि अल्केश चाललो होतो बस स्टँडला. अल्केशला कॉलेजमध्ये फ्रेंड भेटली होती आणि ते फॉर्मचं काम सोमवारी बोलवलं होतं सरांनी, म्हणून आम्ही सोमवारी परत जाणार आहे. आणि त्यानंतर माझी आई आली होती आणि भाकरी करत होती. आईचं भाकरी करून झाल्यानंतर आईने डब्बा बांधून घेतला आणि आई माझी मुंबईला चालली. त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला बसले आणि माझ्याकडून हे गॅसचं तुटलं. का माहिती कसं काय, मी काहीच नाही केलं होतं तरी ते अचानकमध्ये तुटलं. मला तर जाम भीती वाटत होती अन्नाची, पण काय करू मी नंतर मी मम्मीला पण कॉल केलं आणि मम्मी पण कॉल नाही उचलत होती. पण जाऊ दे, टेन्शन आलं होतं आता अन्नाला, मी काय करू शकत नाही, म्हणून मी नीट करत बसते. नीट झालं तर ठीक, नाहीतर अन्नाला दाखवेल. ओके गाईस, बाय बाय. ब्लॉग